राखी घ्या राखी, छान छान राखी, राखी घ्या राखी. या या लवकर या, लवकर या. तुमच्या गावामध्ये राखी घेऊन आलेली आहे. या या, राखीच्या ठेल्याजवळ या, लवकर या. छान छान राखी, एकदम तुमच्या बजेटमध्ये बसणाऱ्या राखी. या लवकर या, स्वस्त किमतीच्या. या लवकर या. या या मावशी, काकू, ताई, या लवकर या, लवकर या. अजी काकू मला राखी द्या ना. पैसे आणला का तू? राखी घ्यायला आला का? पैसे आणला का? फुकटात राखी नाही मिळत. जा जा, तुझ्या मम्मीला बोलव ना. कोणाकडे घर आहे? हा इथंच आहे काकू, थांबा मी बोलवून आणतो. जा लवकर बोलव ना. मावशी घ्या ना राखी. पोरीसाठी घ्या राखी. तुमची पोरगी बिगी असेल ना? नाही आहे बाबा पोरगी. एकच पोरगा आहे आणि त्याचाच पोरगा हो हा माझा नातू. आजी आजी मला राखी घेऊन दे ना. अरे कशाला तू राखी घेते? तुझी मामाची पोरगी येईल ना, मग ते बांधते ना राखी. नाही ना आजी, मला कार्टूनवाली राखी पाहिजे. आताच नाही येते ताई, नंतर येते राखी गेल्यावर. मला पाहिजे ना आजी. जा बाबा, आपल्या मम्मीला बोलव ना. तुझी मम्मी घेते का तर राख्या? जा, मी पाहतो तोपर्यंत. नाही ना आजी, हे वाली राखी पाहिजे मला. पाहिजे ही कार्टूनवाली राखी आहे. नाही नाही बाबा, मी नाही घेऊन देत. आपल्या मम्मीलाच बोलव. आजी नाही घेऊन देत का? अरे बाबा, घेऊन द्यासाठी काही नाही आहे बेटा. मग तुझी मम्मी वारलीच बोंबलेल माझ्या मागे, हे कशाला घेऊन दिले, ते कशाला घेऊन दिले म्हणून. म्हणून म्हणतो जा, आपल्या मम्मीला बोलव. मग तुझी मम्मी नाही घेऊन देईल तर मी घेऊन देईन. झालं? जी मावशी, घेता की नाही का जाऊ समोर? थांब ना बाई, माझा नातू घेतो म्हणते ना. थांब ना, मोठी घाई आली तुला. जा ना रे, लवकर बोलवून आण ना आपल्या मम्मीला. नाही तर जाते मग ते राखीवाले तिकडे समोर. नाही नाही, आणतो आणतो, बोलवून आणतो. अरे हळू ना बाबा, एवढ्या जोरात नको करू. आजी मी मम्मीला आत्ता बोलवून आणतो, थांबवून ठेवशील? हो थांबवते, पण सांभाळून जा. किती रुपये लावली बाई या राखी? किती रुपये लावली? मावशी ते ना 10 ला एक आहे. घेते का मावशी? घे ना, कोणती घेते तर. नाही बापा, नाही घेत राखी. मी राखी घेऊन का करू? भाऊ नाही आहे ना, काही नाही. ते मावशी काही घे नाही, जाऊ दे. ठीक आहे मावशी, आता नाही घेऊ म्हणते ना, जाते मी समोर. थांब ना बापा, थांब ना. माझा नातू येते ना, त्याची मम्मी येते. थांब ना. हो तर समोरच्या चौकात जातो ना. आता इथं थांबून का करू? आता तुमच्या नातू कधी येते ना, कधी नाही. कशाला थांबू बापा मी तोपर्यंत इथं? थांब ना बाई, थांब ना. बोंबलेल ना माझा नातू, थांबवली नाही म्हणाल. थांबून जा. अजी मावशी या ना, तर ह्या समोरच चौकात थांबतो मी. या तिथे या. ठीक आहे बापा, ठीक आहे. आता तुलाही का म्हणू? राखी घ्या राखी, सुंदर सुंदर राखी. दिसूनही नाही राहिला बापा हा पोरगा. गेला तर बोलवायला पक्काच तिकडे लटकला. सुंदर सुंदर राखी, राखीवाली राखी, राखी घ्या राखी, लवकर या लवकर. एखादा कपडा गिपडाही नाही बांधली, नाकाला सगळा धूळ जाते नाका तोंडामध्ये. कोटला एवढा जारवा जुरवा होते घराला तर माहित नाही. आला संतेवर का माणूस झाडतच राहते. तरी या माकडे ना बनवूनच ठेवतात जार. अरे ललिता काय झालं ललिता? अहो कशाला हसून राहिले तुम्ही? नाही नाही, नाकावर बोट ठेवली की नाही म्हणून हसत आहो. इथं कोणी आहेत नाही आणि तू नाकावर बोट ठेवली. बरं झालं बापा लवकर नाही आलो तर. सी पक्के पागल आजी तुम्ही. काही पण सोचता. राहू दे आता. नाही नाही खरंच, काही सोचता तुम्ही. हो मी याच्यासाठी नाकावर हात ठेवली. आता छिंक आली, हा धूळ जाते ना नाका तोंडामध्ये. काही रुमाल रामाल बांधायला पाहिजे होता तर बांधली नाही. आता बघा ना 8-10 दिवस झाले. जीवतीला किती दिवस झाले? 15 दिवस. 15 दिवस आता होतील उद्या परवा, म्हणजे 10-12 दिवस झाले. जीवतीला झाडून काढली होती, तरी पहा ना माकड्याने जाळ बांधून टाकला. तर आता म्हटली थोडा थोडा झाडून टाकते. बापा ना तू तर बँकेमध्ये जाणार होती ना, शांता बहिणीच्या घराकडे जातो म्हणली आणि गेली नाही का मग? अहो गेली होती तर शांताताई म्हणाले आज शनिवार आहे तर नाही जाऊ आज. आता 10 वाजून गेले ना, मग आपण किती वाजे जाऊ ना? आणि खूप गर्दी राहते खरं. आता फालतू मध्ये नाही लागला नंबर बिंबर तर खाली हात यावं लागेल. मग असाच दिवस जाईल म्हणाले. आणि त्या ताई अशाही म्हणाल्या की मोबाईलवर मेसेज आला ना तर झाले जमा. तर आता म्हणत होत्या मंगळवारी सरळ जाऊ म्हणून. मग मी विचार केली, मी म्हणलं पैसे वगैरे निघाले नाही तर माझी साडी राहते बापा घ्यायची. तर म्हणलं जाऊ द्या, आता राखी झाल्यावर घेऊन का करायचं आहे. मस्त घेईन आणि ते नवीन साडी घालून जाईन राखी बांधायला भावाच्या घरी. जा बापा जा, मी कुठं नाही म्हणतो. अहो
ना मोठ्या बाईचा फोन आला होता का? कधी येऊन राहिला त्या? मग तसा मला जायला बरं होईल राखी बांधायला आपल्या भावाच्या घरी. नाही नाही, फोन वगैरे काही आला नाही. तू फोन करून पाहिशील ना, केली नाही का फोन? नाही नाही, मी काही फोन केली नाही, आज करीन आता. ललिता, पौर्णिमाचा फोन नाही आला का? मागे तर म्हणत होती ना की राखीला यावर्षी येऊन म्हणून. आता 8 दिवसाच्या पहिले केला होता ना फोन. विचारली मी, बाई म्हणला यावर्षी येते की नाही राखीला. 2 वर्ष झाला म्हटलं इकडे आली नाही तर तू. तर म्हणते ते कंपनीवाले सुट्ट्याच नाही देत म्हणते जावयांना म्हणते तुझ्या म्हणते. आणि तेवढ्या दुरून मी काही एकटी येऊ नाही शकत म्हणते. नाही पण ललिता, त्या डुग्गूची पण खूप आठवण आली. गेला होता तर किती लहान होता, 3 महिन्याचा. आता तर किती 2 वर्ष झाले नाही आलं तर, म्हणजे 2.5 वर्षाचा झाला असेल. हो ना, 2.5 वर्षाचा झाला नाही तर का आता. व्हिडिओ कॉल वगैरे येते तर बोलते ना तुमच्यासोबत. हो, व्हिडिओ कॉलवर तर दिसते म्हणा, पण असा पकडून लाड करणे वेगळी गोष्ट. हो जी, मलाही खूप आठवण येते त्याची. असा वाटते त्याला आपल्या गोदीमध्ये बसवावा, लाड करावा. 2 वर्ष झाला या पोरीनं ना भावाला राखी नाही बांधलं. काही नाही, पण राखीला दिवाळीला आल्या पाहिजे. आता तो व्हिडिओ कॉल वगैरे आपल्याला काही येत नाही करता. तर साधा फोन तर करायला गेला तर लागतच नाही पोरीला. करीन तर म्हणत होती बापा राखीच्या 1 दिवसाच्या पहिले, का माहित आता. आणि चिकू येऊन राहिला की नाही राखीला? नाही येऊ म्हणते ताईच नाही येत आहे तर मी येऊन का करू म्हणते. आता त्याच्याही म्हणणं बरोबरच आहे ना. ज्यांना भाऊ नाही राहत त्या पोरी म्हणतात की मला एक तरी भाऊ पाहिजेच होता देवा, मला एक तरी भाऊ पाहिजेच होता देवा. आणि धर्माचा भाऊ जोडतात. आणि हे पहा ना माझी पोरगी, भाऊ असून ये नाही ना काही नाही. आता तेही का करेल बापा. लग्न झाला की नवऱ्याच्याही ऐकावं लागते ना. तिच्या तर मन करत असेल म्हणा, पण आता का करेल बिचारी. राखी घ्या राखी, राखी घ्या राखी, सुंदर सुंदर राखी, स्वस्त स्वस्त राखी, या लवकर या राखी घ्या राखी. अरे सुरेखा, राखी आल्या ना गावामध्ये विकायला. घ्यायच्या नाही आहेत का तुला? कशा आहेत ना कशा नाही का माहित. हो बरोबर आहे, राहू दे, नको जाऊ. नाही जाऊनच बघते. या बायांच्याही ना काही समजत नाही. काही येऊ द्या गावामध्ये विकायला, जातील म्हणजे जातीलच घ्यासाठी. आधी तर म्हणतात की चांगला नाही असेल नाही जाऊ, आणि मग नंतर जातातच बरोबर. मम्मी हेच पाहिजे ना मला, राखी हेच पाहिजे ना. लावून द्या ना काकू, लावून द्या काकू. खूप पोरगा रडते ना हेच पाहिजे म्हणून, दुसरी नाही म्हणते. हो बाई, पण मला परवडेल तेव्हाच देईन की नाही. आता अशी दुकानामध्ये घ्यायला जाशील ते राखी की नाही तर 50 रुपयाच्या कमी देणार नाही. मी तर 40च सांगितली, तरी तू 20 रुपयामध्ये मागते बाई. सांग बरं मग आता का काकू, कोणता गिराईक कसा समजावा. देऊन द्यावा बापा. आता लहानसा पोरगा हा जिद्द करून राहिला ना. हो तुझ्या म्हणणं बरोबर आहे, पण असे लहान पोरं खूप राहतात ना. गावामध्ये कमी राहतात का? सगळेच मुलं जिद्द करतात. पण आता पटेल तेव्हाच देईन की नाही. तरी म्हणली ना मी 35 रुपये देऊन दे म्हणून. तर तू बाई 20 रुपयावर अडली आहे. 20 रुपयात हे राखी येते का? 30 रुपयातही नाही येत नाही राखी. का राखीवाली बाई मार बोंबलत होती. स्वस्त राखी आहे, 10 रुपयाला एक, 5 रुपयाला एक. आणि आता पसंत केला तर 40 रुपये किंमत सांगते. अहो मावशी, मी कुठं नाही म्हणते. 5 रुपयावाली पण आहे, 10 रुपयावाली पण आहे. घ्या ना त्या. आता तुम्ही महागवाली पसंत केले. सगळेच राख्या ठेवा लागतात ना. 5 रुपयापासून तर 100 रुपयावाली राखी आहे माझ्या ठेल्यावर. सगळ्याच प्रकारच्या ठेवीन तेव्हाच की नाही तर कोण घेणार आहे. कोणी 100 रुपयावाली राखी घेणारे राहतात, कोणी 50 रुपये राखी घेणारे राहतात, तर कोणी 5 रुपयावाली राखी घेणारे लोक राहतात. आता सांगा मावशी, गावामध्ये सारखेच लोक राहतात का? देऊन दे ना. आता माझा नातू जिद करून राहिला तर देऊन दे ना. हो मावशी, नाही परवडत ना. परवडला असता तर दिली नसती का? कशाला घिन केली असती मी. तुम्हाला खरं नाही वाटत ना, राहू द्या नको घ्या. आणि अशीच बिलकुल राखी जा तुम्ही मोठ्या दुकानामध्ये आणि घेऊन आणा, म्हणजे समजेल तुम्हाला. तिथे तर 2 रुपये कमी नाही करत. मी तर बापा 5 रुपये कमी केली आणि 40 रुपये सांगितले. आपल्याला का करायचं आहे. आपली रोजी निघाली 100-200 रुपये झाला, याच्यातच समाधान मानते माणूस. आता 4 दिवस आहेत बापा कमवायचे. मग वाचला माल राहते वर्षभर तसाच ठेवला. मग हा पुराणाच असेल माल. नाही बाई, पूर्ण नवीन माल आहे. पुराणा माल एकही नाही आहे. आताच म्हणलं ना की पुराणा माल वर्षभर राहते तसाच ठेवला म्हणून. बाई मी याच वर्षी हा राखीचा धंदा चालू केली ना. माझा बांगड्याचा धंदा आहे. मागे आली होती तरी तुमच्या गावात बांगड्या भरायसाठी. त्या सरपंच बाईच्या पोरीचं लग्न होता तर. अरे हो, म्हणूनच मी म्हणते तुम्हाला कुठेतरी पाहिल्यासारखे मला वाटत होता. बाबा आता ओळखीचे निघाले. आता देऊन द्या आता, नाही नका म्हणू. अरे बापा, ओळखीची राहो का काय राहो, मी आपल्या रिश्तेदाराला देत नाही ना. आणल्या किमतीमध्ये नाही देत. 2 रुपये तरी त्याच्यावर मला भेटतील तर काहीतरी.
₹10 राखी असेल माझी घेतली तर मी 12 रुपयाशिवाय देत नाही त्यांना. जाऊ द्या ना बाई, आता तुमचेही गेले 5 रुपये ना माझे आमचेही गेले 5 रुपये. मी देतो. देऊन दे माझ्या नातवाला. माझ्या सुनेनं आता 20 रुपये म्हणलं ना, मी 25 रुपये म्हणतो. देऊन दे. अजून घेतो ना बाई, 2 राख्या अजून घेतो. का मावशी नातू नातू करते? आणि का 5 रुपये वाढवली फक्त? घेऊन द्यायचं आहे तर 30 रुपयात घेऊन घ्या. आता तुझ्यासाठी 5 रुपये अजून मी कमी केली. आता याच्यापेक्षा 1 रुपया कमी नाही होणार. आता पटत असेल तर घ्या बापा, नाही तर ठेवा माझा मात. मम्मी घेऊन दे ना. आता 30 रुपये म्हणते ना ते राखीवाले काकू. मम्मी घेऊन दे ना. पण हे बघा बाई, 30 रुपयात दिला म्हणून सांगा नको कोणाजवळ. मी आपला घाटा करून देत आहो. 35 रुपयाच्या कमी मी कोणालाच दिली नाही. का सांगते नाही आता? नाही सांगू ना काकू, नाही सांगू. कोणाला कशाला सांगू? मस्त मस्त राखी आहे. मी आपल्या मम्मीला बोलवून आणतो. अजून घेतो म्हटलं ना 2 राख्या. पहा ना कोणत्या पसंत आल्या तर काढा. हो हो. घेत नाही का राखी? सिटी घेतो ना मावशी, घेतो. जाना तर मग आपल्या मम्मीला बोलवून ना. लहान पोराबारांना हात नाही लावू देत ते राखीवाली. हो हो मावशी, बोलवून आणतो. थांबवून ठेवशील? तरी नाही जाते. जा लवकर बोलवू ना मावशी. मी पण आपल्या मम्मीला बोलवतो. हो जा जा, बोलवशील जा. का ताई जाऊन म्हटली तर तूही नाही म्हणली. अरे पण कोणता तूच सांग आता. आज आता शनिवार, बँक किती वाजेपर्यंत सुरू राहते? 12 साडेबारा वाजेपर्यंत सुरू राहते. आता तू आली तेव्हा किती 10 साडेदहा होऊन गेले होते. नाही म्हटलं तरी मग तयारी वगैरे करायला वेळच लागते ना. साडी बदलवा, हे करा ते करा. मेसेज आला ना आता अकाउंटमध्ये आहेत ना जमा. काही एंट्री करायची काही गरज नाही आहे. तसं नाही ताई, माझा म्हणणं आता आज गेला असता मग उद्या रविवार सुट्टीच. मग परवा राखीच आहे सोमवारला, तर राखीची पण सुट्टीच राहते ना. पैसे काढायचे होते की नाही म्हणून. कशासाठी काढून राहिले पैसे? आता गावी बिवी जाऊन तर पैसे नाही लागतील का? राख्या बिक्या घ्यायला पैसे लागतील. पाहिजेत ना आपल्याकडे. म्हणून म्हणत होते. काहून तर तुझ्याकडे काही पैसे नाही आहेत का? आहेत काही तसे 500 रुपये. पण आता पिंकी येणार आहे. आणली असती काढून तर कसं तिला 1000 रुपये दिली असती. आणि मग गावी बिवी जाईन तर पाहिजेत आपल्याजवळ 1000 रुपये नाही का? तर म्हणून म्हणत होती 2,000 रुपये काढले असते. 1000 रुपये राहू दिली असते तिथंच. मी का म्हणते कोणता, आता राहू दे, मंगळवारी जाऊ बढिया. माझं म्हणणं असं होतं, आता गेला असता पैसे काढला असता बँकेतून आणि राखी बिखी घेतला असता. अरे तर राखी बांधायला कधी चालली तू? आता राखी बांधायला तर आता आधी आमच्या इथल्या ताई येतील ना. गुड्डीची अक्का येईल आधी इकडे. त्याच्यानंतर मग पाहावं लागेल बापा. आता सोमवारची राखी आहे तर सोमवारी येतात का तर. आणि मग मंगळवारी किंवा बुधवारी जाईन मी. तर झाला मग मंगळवारी जाऊ बढिया बँकेमध्ये. राख्या बिख्या घेऊ, पैसेही काढून घेशील, सगळं काम होते. आता पाय कोणता, उद्या आमच्या घरी पाहुणे येणार आहे. माझी नणद येणार आहे राधाताई. उद्या जेवण राहिले का? हो हो उद्याच येत आहेत. फोन केला होता त्यांनी. तर आता कसा पूर्ण घर साफसूफ करावं लागेल मला. ते बेडशीटा पडदे वगैरे आहेत ते धुवून काढावं लागतील. आज तर दिवसभर ना माझ्या मागे कामच आहेत. आता ह्या बेडशीटा वगैरे धुत राहते माणूस तरी पण अशा वास येतात. म्हणून म्हणतो हे सोप्याचे कवर वगैरे आहे ते धुधा करीन. सोपे साईडला करून ते झाडझूड करीन. त्यांच्या खाली किती कचरा राहते सोप्यांच्या खाली, काही सांगू नको. असे खिचला ना तर खाली एवढा मोठा कचरा निघते. हो तुझ्याही म्हणणं ताई बरोबरच आहे म्हणा. मी पण आता तशीच करते. घर झाडझूड करते. जारबाई लवकरच होते. आता 15 दिवस झाला झाडली होती तर जारबा. आणि कोणता पैसे लागत असतील तर सांग. घेऊन जा माझ्याकडून 1000 रुपये, मग नंतर देशील. नाही नाही ताई, आहेत ना 500 रुपये आहेत माझ्याकडे. जर लागले तर मग मागेन. फालतूमध्ये मी नेत नाही. हे ना मग मलाच मागतील पैसे बहिणीला द्यासाठी. अरे गुड्डी काय ताई, हे कशी मागे मागे आली. माझी मम्मी कुठं आहे पाहत पाहत ना. का मम्मी सांगत नाही ना काही नाही. तू इकडे तिकडे जाते तर दिमाग खराब करते. अरे बापरे, खूप दिमाग खराब झाला ना तुझ्या तर. नाही तर का घरी गेली मी. घरी नव्हती तर मग सूर्यकांता अक्काच्या घरी गेली. आजीला विचारली तर आजीने नाही सांगितलं काही. मग आली बापा मावशीच्या घरी. हो तर कशासाठी पाहत होते ते एवढी? येणार नव्हती का घरी? पागल कुठली, नाही तर लहान आहे का आता? थोडीशी कुठं गेली नाही दिसली की झाला पाहणं सुरू करते बाबा. ह्याच्या घरी त्याच्या घरी त्याच्या घरी. तू ही ना कोणता पागल आहे. तुला माहित आहे ना तुझी मुलगी इकडे तिकडे पाहते म्हणून. सांगायला पाहिजे ना येते तर. मग ताई कोणाला सांगितली असती? हे घरी नव्हती ना. मम्मी चल ना लवकर. मावशी तू पण चल ना लवकर. कुठं का? अरे मम्मी मावशी सांगू का, राखी विकायला आली आहे एक बाई. ठेला धरून मस्त मस्त राखी आहेत मम्मी. खूप जण पाहून राहिले ना, घेत पण आहेत. स्वस्त स्वस्त आहेत.
का करते तर माहित नाही. कसे आहेत ना कसे नाही. नाही ना मम्मी, मी पाहिली मस्त राखी आहेत. चल ना मम्मी, चल ना कोणता पाहण्यात का हरज आहे. नाही येतील पसंत नाही घेऊन, पण ताई आता कसे आहेत ना कसे नाही. अरे तर जाऊन दिसतील तेव्हाच माहित होईल ना कसे आहेत तर. बघायला काय आहे. गावात कोणताही माल येते चांगलाच राहते. आपल्याला असं वाटते की चांगला नाही असेल म्हणून. आपल्याला नाही समजत काय कसा माल आहे कसा नाही. आपल्याला आवडला तर घ्यायचा, नाहीत नाही. हो ना मम्मी, चल तर मम्मी, चल ना. चल बापा आता म्हणते तर. मम्मी मामीजी आल्या. ललिता घे ना राखी, घे ना. हो बापा, आवाज आला तर मला जाऊन पाहते. घेतलं का कावेरी ताई? हो वहिनी घेतली ना. हा मार बोंबलत होता राखी पाहिजे म्हणून. 3च राख्या घेतलं तरी 100 रुपयाच्या झाल्या बापा. कोणत्या वाला घेतल्या तर? त्या तुमच्या मागे आहेत ना त्या, ह्या वाला का? नाही नाही वहिनी, त्या त्यांच्या समोरच्या त्या करते रे बापा. हे घाटा करते माझा. आता एक तर आपण कमी याच्यात मागतलं, आता हे हिची रिश्तेदार आली. घेता का जी? लवकर पहा. आमचं बाई मोठ्या घाईमध्ये दिसतं ना. आता पाहू तर द्या. नाही नाही, घाई काही नाही आहे. पहा. आता हिचा घेऊन झाला तर हे जाती नाही का घरी. इथंच आहे उभी. करते माझं हे नुकसान करते. चल ना मम्मी, लवकर चल ना. बापरे, मोठी घाई आली. येत आहो तरी का धावत येऊ का तुझ्यासारखे? कसे लावले म्हटलं ह्यावाल्या राख्या? ते ना ते 25ला एक आहे. बापा मला तर आवाज आला ना 10 रुपये राखी, 10 रुपये राखी. आहेत ना तुमच्या वर, आहेत ना त्या वरती लावलेल्या ह्या सगळ्या 10 रुपये. आणि त्या तुमच्या मागे आहेत लावलेल्या त्या 5 रुपये. असं का? ह्या वाल्या आहेत का 10 रुपये राखी? हो, 5 रुपयापासून ते 100 रुपयापर्यंतच्या राख्या आहेत माझ्याकडे, जशा म्हणाल तशा. मम्मी घेऊन दे ना, इकडे काऊन उभी आहे? थांब ना बापा, आता त्या ललिता ताई घेऊन राहिल्या ना. थांब ना, एकावर एक जाते का? या ना ताई, या या या. बघा बघा, लवकर या लवकर या. राख्या बघा. एक सीन एक आहेत, जशा म्हणाल तशा. मागे उभ्या नका राहू, या इकडे या. हो मावशी ताई, तुमच्या झाल्या ना घेऊन? थोड्याशा बाजूला व्हा ना, त्यांना पाहू द्या ना. हो बापा हो. या वहिनी, पहा तुम्ही राख्या आमच्या झाल्या घेऊन. दाखवा ना कशा घेतल्या तर. छान आहे. कितीची झाली? 25 रुपये म्हणते. 20 रुपयाला देईल ना बापा. सांगायला नको म्हणे, पण आता मी तुमच्याजवळ सांगितले. आता त्या वहिनीला सांगते म्हटली तर तिथे समोरच आहेत उभ्या, त्याच्यामुळे मी काही बोलली नाही. घ्यायचा असेल तर तुम्ही भाव करा. अरे बापा, यांच्या तर घुसूड सुरू आहे. नका सांगाल म्हणलं तरी हे सांगते का बापा. करते बापा माझ्या घाटा. हो पाहतो आता, पसंत येतील तर भाव करून, नाही तर कशाला बापा. पण आता हे तुझ्या हातात आहे तर ते चांगली राखी आहे. आणि कसं मार्केटमध्ये गेला ना तर नाही मिळत 20 रुपयाला हे राखी. नाही हो कोणता? पाहू ना आता. 100 रुपयापर्यंत राख्या आहेत म्हणते ना. पाहू आता कशा कशा आहेत. नाही राख्या वगैरे आहेत म्हणा चांगल्या. ललिता केली का पसंत? पाहून राहिली बापा. आता पाहतो, पसंत येईल तर घेईन. ए मम्मी हे बघ हे. हो पाहते. मम्मी चल ना आता घरी. हो चल चल.